नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता ॲडव्होकेट निरंजन म्हणू लागतात की आपण आता शांता याच्या गुन्हेगारी बॅकग्राऊंडवर एक नजर टाकूयात. असं म्हणत ॲडव्होकेट निरंजन पुढे म्हणतात की अगोदरच त्यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे की त्यांनी आतापर्यंत कित्येक लहान मुलांना आपल्या घरी आणून ठेवलं होतं आणि सिग्नलवर भीक मागायला लावायच्या का, तर त्यांना पैसे हवे होते म्हणून. मग आता कोर्टात हा प्रश्न उपस्थित होतो की इतक्या क्रूरवाईशी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची ओळखच कशी? सुभेदारसुद्धा या काळ्या धंद्यामध्ये सामील होते का? आणि हे जर खरं असेल तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि शांता यांच्यामध्ये कुठल्यातरी व्यवहारावरून वाद झाले आणि त्याचाच राग काढण्यासाठी अर्जुन सुभेदार यांनी शांता यांची हत्या केली, त्यांचा खून केला. आणि खरं तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच हेच तेही असेल असे म्हणत आता ॲडव्होकेट निरंजन यांनी अर्जुनवर घणाघाती असे आरोप केलेले असतात. आता मात्र संपूर्ण कोर्ट शांत होतं, कारण आता ॲडव्होकेट निरंजन यांनी आपलं स्टेटमेंट दिलेलं असतं. परंतु ॲडव्होकेट चैतन्य गडकरी आपलं स्टेटमेंट न देता शांतच उभे राहतात. सायरीला खूप टेन्शन आलेलं असतं. सायरी म्हणू लागते, चैतन्य भाऊजी असे शांत का आहेत? ते काहीच का बोलत नाहीयेत? काहीतरी बोलायला हवं. आता अर्जुन ही चैतन्यकडे पाहतो, परंतु चैतन्य काहीच बोलत नसतो. अर्जुनलाही काही कळत नाही की काय करावं, कारण आता चैतन्य खूप इमोशनल झालेला असतो. अर्जुनची ती अशी अवस्था, आणि आता आपण पुढे काय स्टेटमेंट द्यावं हे चैतन्यालाही कळत नसतं. आता चैतन्य अजूनही काही बोलत नाही आणि म्हणूनच जज साहेब म्हणतात, ॲडव्होकेट गडकरी, तुम्हाला काही बोलायचं आहे का? तुम्हाला तुमचं स्टेटमेंट द्यायचं आहे का? परंतु चैतन्य काहीच बोलत नाही. आता हे पाहून प्रियाला मात्र चांगलंच हसायला येत असतं. तर आता अर्जुन कोर्टाची परवानगी मागत म्हणतो, मिलॉर्ड, पुढचं स्टेटमेंट मी कंटिन्यू करू शकतो का? तर आता जज साहेब अर्जुनला परवानगी देतात आणि म्हणतात, हो, परमिशन आहे. आता ही परवानगी मिळताच अर्जुन लगेच बाहेर येतो आणि आपल्या स्टेटमेंटला सुरुवात करण्याअगोदर तो चैतन्याला शांत करतो. त्यानंतर अर्जुन आपल्या कोटाकडे पाहतो आणि आपल्या कोटावर पुन्हा एकदा हात ठेवतो आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाकडे पाहतो. आता कुटुंबाचा मिळणारा तो भरभरून पाठिंबा, आणि आता अर्जुन पुन्हा एकदा उभा राहतो आणि आपलीच केस लढवण्यासाठी सज्ज झालेला असतो. आता अर्जुन सुभेदार नाही, तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणून आता अर्जुन उभा राहतो आणि आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, मिल्ड. आता ॲडव्होकेट प्रभू यांनी आपलं ओपनिंग स्टेटमेंट दिलं आहे. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी भरपूर काही सांगितलं असेल, नसेल केलं असेल, केलं गेलं नसेल, या असंख्य शब्दांचा त्यांनी वापर केला आणि आपलं स्टेटमेंट देण्याचा प्रयत्न केला. मिलन, मी हे सांगू इच्छितो, कोर्टात आता कुठले केस असेल नसेल या शक्यतांवर कधीपासून चालायला लागली. आता मला ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांना प्रश्न विचारायचा आहे की समजा हा खून जर मी केला असेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी भर दिवसात ती डेड बॉडी घेऊन सगळ्या पब्लिकच्या समोरून मी माझी गाडी घेऊन का फिरेल? आता अर्जुनने असा काही पॉइंट पकडलेला असतो की कोर्टात सगळ्यांचीच बोलती बंद होते. कल्पनाताई खुश होतात. सगळ्यांनाच अर्जुनचा अभिमान वाटत असतो. तर अर्जुन पुढेच साहेबांना म्हणतो, यांना एवढा मूर्ख वाटलो का मी इथे? मात्र निरंजन प्रभू यांची बोलतीच बंद झालेली असते. अर्जुन पुढे म्हणतो, मला तरी आता असं वाटते की ॲडव्होकेट निरंजन प्रभू सरकारी वकील कदाचित हे विसरले असतील की मी एक क्रिमिनल लॉयर आहे. चला, थोड्या वेळासाठी हे जे काही बोलतायत ते आपण मान्य करू, असं समजू. मी प्लॅन करून हा खून केला आहे, तर मग मला सांगा, माझा प्लॅन इतका फ्लॉप असेल का? सगळे पुरावे नष्ट करायला मला कितीसा वेळ लागला असता? कधीही कोणीही मला पकडू नये एवढी व्यवस्था मी करू शकलो असतो. पण मी हे काहीच केलं नाही, कारण मुळात हा खून मी केलाच नाही. आता अर्जुनच्या या स्टेटमेंटमुळे ॲडव्होकेट निरंजन प्रभू शांत बसतात. तर प्रिया मनाशीच म्हणते, अरे मेल्या, तोंड उघड ना. अरे कसला वकील तू? हा अर्जुन समोर आल्यानंतर
तुझी बोलतीच बंद झाली आहे का असं म्हणत आता प्रिया ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांच्याकडे रागाने पाहत असते. तर अर्जुन पुढे आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, आता विषय राहिला की शांता कदम यांची डेड बॉडी माझ्या गाडीत कशी आली. तरी मला असं वाटत की ही कोणीतरी व्यवस्थित प्लॅन करून ही डेड बॉडी माझ्या गाडीच्या डिकीत ठेवण्यात आली होती. अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर पाटकर अहो, मला माहीत नव्हतं म्हणजे तुम्ही सांगेपर्यंत आणि तुम्ही ती डिक्की उघडीपर्यंत मला माहीतही नव्हतं की माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये एक डेड बॉडी आहे. आणि हो, मी हे कोर्टासमोर मान्य करतो की शांता कदम यांना मी ओळखत होतो आणि शांता कदम यांच्यासोबत पाठवलेली व्यक्ती म्हणजे जयेश याच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होतो. जे आहे ते आहे असं म्हणत अर्जुनने कोर्टासमोर सत्य परिस्थिती मांडायला सुरुवात केलेली असते. आणि मला असंच वाटत राहिलं की जयेशसोबत शांता कदम या त्या नवीन घरी नवीन जागी सुखरूप पोहोचल्या असतील. यावरून कोर्टात एक गोष्ट मात्र सिद्ध होते की शांता कदम यांच्या जुन्या घराशी माझा काही संबंध नाही आणि हे खरं आहे की हा खून दुसऱ्याच कुठल्यातरी व्यक्तीने केलेला आहे आणि ती खुनी असं म्हणतात. प्रिया जाग्यावरच पूर्णपणे खाबरून गेलेली असते. प्रिया धक्क्याने जूनकडे पाहते. ॲडव्होकेट निरंजन प्रभूसुद्धा घाबरून गेलेले असतात आणि इन्स्पेक्टर पाटकरसुद्धा घाबरलेले असतात. तर अर्जुन पुढे म्हणतो, आय मीन ती व्यक्ती या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. सायली कल्पनाताईंना म्हणते बघितलंत नाही, आता यांच्या हात कोणीच ठरू शकत नाही. हे एकदा बोलायला लागलेत ना की कोणीच बोलू शकत नाही. सगळ्यांचीच बोलती बंद होते. कल्पनाताई म्हणतात, अगदी खरं आहे. आता अर्जुन जर असंच बोलत राहिला ना तर मला तरी वाटते की आजच सिद्ध होईल की अर्जुन निर्दोष आहे. आता सायली कल्पनाताई यांना कॉन्फिडन्स असतो की अर्जुन नक्कीच या सगळ्यातून सुटणार. आता ॲडव्होकेट निरंजन प्रभू परमिशन घेत म्हणतात की मला परवानगी हवी आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची उलट तपासणी करण्याची. आता अर्जुन बिनधास्तपणे या सगळ्याला सामोर जातो आणि म्हणू लागतो, काहीच हरकत नाही. अर्जुन पुन्हा एकदा आता चौकटीत येऊन उभा राहतो आणि ॲडव्होकेट निरंजन प्रभू अर्जुनची उलट तपासणी करायला सुरुवात करतात. ॲडव्होकेट निरंजन प्रभू अर्जुनला पहिला प्रश्न करत म्हणतात, अर्जुन सुभेदार, मला आता एक सांगा, ज्या रात्री खून झाला त्या रात्री तुम्ही कुठे होता. अर्जुन म्हणतो, मी माझ्या बायकोसोबत आईस्क्रीम खात होतो, आईस्क्रीम पार्लरमध्ये. तर आता ॲडव्होकेट निरंजन प्रभू म्हणतात, ओ आय सी. आता मला एक सांगा, तुम्ही शांता कदम यांना कधीपासून ओळखत होता. तर अर्जुन म्हणतो, काही महिन्यांपासून. तर आता प्रभू पुन्हा एकदा प्रश्न करत म्हणतात, शांता कदम यांच्याशी तुमचा काय संबंध होता की तुम्ही त्यांच्या संपर्कात होता. एका गुन्हेगार स्त्रीशी तुमची ओळखच का झाली होती. असं म्हणत ॲडव्होकेट निरंजन प्रभू अर्जुनला दुसरा प्रश्न करतात. आता अर्जुन सायलीकडे पाहतो. तर ॲडव्होकेट निरंजन प्रभू म्हणतात, बोला सुभेदार, बोला, तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. आता अर्जुनने केस बरोबर फिरवलेली असते आणि अर्जुन म्हणतो, मिसेस शांता कदम या माझ्या क्लायंट होत्या. आता ॲडव्होकेट प्रभू म्हणू लागतात, तुमच्या क्लायंट म्हणजे तुम्ही त्यांची केस लढला होता का. कुठली केस, अशी कुठली केस होती की जी तुम्ही त्यांच्यासाठी लढला होता. आता अर्जुन म्हणू लागतो, मी शांता कदम यांनी त्यांच्या नव्याच्या विरोधात केस केली होती. त्यांना त्यांच्या नव्याकडून घटस्फोट हवा होता आणि ती केस माझ्याचकडे होती. अर्जुन पुढे आता सगळ्या गोष्टीचे खुलासे करत म्हणतो, शांता कदम यांचा नवरा दारू पिऊन त्यांना मारहाण करायचा, त्यांना खूप त्रास द्यायचा, त्यांना मानसिक शारीरिक त्यांचा छळ करायचा आणि तीच केस घेऊन त्या माझ्याकडे आल्या होत्या. तर आता ॲडव्होकेट प्रभू म्हणू लागतात, एक वेळ जरी ही गोष्ट मान्य केली तरी तुमची ख्याती अशी आहे की तुम्ही दोषी व्यक्तीला साथ देत नाही. मग लहान मुलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शांता कदमची केस तुम्ही घेतलीच कशी. असं म्हणत ॲडव्होकेट प्रभू आता अर्जुनला उलट प्रश्न विचारतात. आता अर्जुन ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांना त्यांच्या शब्दात अडकवतो आणि म्हणू लागतो, अगदी बरोबर बोललात
ही दोषी व्यक्तींना मी कधीही साथ देत नाही, हे स्वतः तुम्ही कबूल केलं आहे ॲडव्होकेट प्रभू. परंतु ही गोष्ट तितकीच खरी आहे की शांता कदम या माझ्याजवळ त्यांची केस घेऊन आले. त्याचवेळी मला कळालं की शांता कदम यांनी आतापर्यंत जे वाईट धंदे केले होते, जी काम केली होती, ती सगळी काही नव्याच्या बळजबरीमुळे केली होती. नवरा मानसिक शारीरिक त्रास देत होता. या सगळ्याला कंटाळून त्यांना हे करणं भाग पडलं होतं. त्यामुळे कोर्टात हे सिद्ध होतं की ज्यावेळी मिस शांता कदम या माझ्याकडे केस घेऊन आल्या होत्या, त्यावेळी त्या निर्दोष होत्या. आता असं म्हणताच ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांना काहीच बोलता येत नाही. आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, ॲडव्होकेट गडकरी, जरा शांता कदम यांची फाईल जज साहेबांना दाखवा आणि यांनाही दाखवा. आता चैतन्य मिस शांता कदम यांची फाईल घेऊन जज साहेबांच्या समोर येतो आणि संपूर्ण फाईल कोर्टासमोर सादर करत म्हणतो, शांता कदम यांनी जी केस फाईल केली होती त्याचे हे डॉक्युमेंट्स आहे आणि त्यांनी डिवोर्स फाईलही केला होता, त्याचेही डॉक्युमेंट्स आहे. आता ॲडव्होकेट निरंजन प्रभू फाईल पाहतात आणि कबूल करत म्हणतात, आता मला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना काहीच प्रश्न विचारायचे नाहीत. असं म्हणत ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांनी माघार घेतलेली असते आणि इकडे मात्र ओळखता का, तर ते म्हणतात की हो, तुम्ही आणि तुमची बायको खुनाच्या रात्री आईस्क्रीम खाण्यासाठी आमच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आला होता. अर्जुन त्यांना म्हणतो, तुमच्याकडे याचा पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज आहे का, तर शेखर म्हणू लागतात की नाही, आम्ही अजून तरी आईस्क्रीम पार्लरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाहीयेत. परंतु आईस्क्रीम पार्लरच्या बाहेर रस्त्याच्या दिशेने एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मध्ये आईस्क्रीम पार्लरमध्ये कोण येतं कोण जातं हे सगळं काही दिसू शकतं आणि त्याच सीसीटीव्ही फुटेज तर माझ्याकडे आहेच. आता अर्जुन तो पेनड्राईव्ह कोर्टासमोर सादर करतो आणि म्हणू लागतो, हे सीसी फुटेज आहे, ते तुम्ही पाहू शकता. आता जज साहेब ते फुटेज पाहत असतात तर अर्जुन शेखर यांना म्हणू लागतो, तुम्ही जाऊ शकता. आता अर्जुनचा पुढचा साक्षीदार असतो. अर्जुन पुढे म्हणतो की मला अजून एका गोष्टीसाठी, एका साक्षीदारासाठी परवानगी हवी आहे, म्हणजेच मी शांता कदम यांच्यासोबत मी ज्या व्यक्तीला पाठवलं होतं ती व्यक्ती म्हणजे जयेश, आणि त्या व्यक्तीलाच साक्ष देण्यासाठी मला कोर्टात हजर करायचे आहे आणि त्यासाठीच परवानगी हवी आहे. आता जज साहेब परवानगी देताच जयेश कोर्टात हजर होतो. आता अर्जुन जयेशला म्हणतो, जयेश, तुम्ही आणि मी शांता कदम यांच्या घरी, तुम्ही शांता कदम यांच्या घराचे कागदपत्र शोधण्यासाठी गेला होता, त्यापुढे नक्की काय झालं ते तुम्ही सांगू शकता का? तर आता जयेश घडलेला सर्व प्रकार कोर्टासमोर सांगू लागतो. आता जयेश घडलेला सर्व प्रकार सांगू लागतो. जयेश म्हणतो, शांता मावशी घराचे पेपर शोधण्यासाठी आतमध्ये निघून गेल्या आणि मी मात्र बाहेरच थांबलो होतो आणि त्यावेळी जयेशवर झालेला तो हल्ला संतोषने जयेशच्या नकळत केलेला तो हल्ला, परंतु जयेशने तो हल्ला पडतवून लावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संतोषने जयेशला भिंतीवर आपटताच जयेश तिथेच बेशुद्ध होतो आणि म्हणूनच संतोषने जयेशला तिथेच एका कोपऱ्यात लपवून ठेवलं होतं की जेणेकरून जयेश कोणालाच दिसू नये. आता अर्जुन जयेशला प्रश्न करत म्हणतो, तुम्हाला ज्या माणसाने बेशुद्ध केलं त्या माणसाचा तुम्ही चेहरा पाहिला होता का? तर जयेश म्हणतो की हो, अगदी स्पष्ट पाहिला होता आणि तो चेहरा मला स्पष्ट आठवतोही. आता जयेश असं बोलताच प्रिया घाबरून गेलेली असते. तर ॲडव्होकेट निरंजन प्रभू परवानगी घेत म्हणतात, मला कोर्टामध्ये जयेशला काही प्रश्न विचारायचे आहे. असं म्हणत ॲडव्होकेट निरंजन प्रभू आता जयेशला प्रश्न विचारण्याची परवानगी मागतात. आता ॲडव्होकेट निरंजन प्रभू इथे जयेशला प्रश्न करत म्हणतात की जयेश, तुम्ही असं म्हणताय की तुम्ही बेशुद्ध होता, मग तुम्ही बेशुद्ध असताना तुमच्या मोबाईलवरून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना मग मेसेजेस कसे गेले? जयेश म्हणू लागतो, आम्ही तिथे पोहोचलो हे सांगण्यासाठी मी अर्जुन सरांना फोन मेसेज केला होता, परंतु त्यानंतरचे मेसेज
किंवा फोन मी अर्जुन सरांना केलेच नव्हते. मी स्वतःहून त्यांना फोनही केला नाही किंवा मेसेजही केला नव्हता. आता जयेश प्रश्न करत म्हणतो, कदाचित मला ज्या माणसाने बेशुद्ध केलं त्यानेच हे सर्व काही केलं असावं. तर आता ॲडव्होकेट निरंजन प्रभू प्रश्न करत म्हणतात, पण मग तुम्ही एवढ्या रात्री एवढा लपून छपून शांता कदम यांच्या घरी का गेला होता? आता जयेश सायलीकडे पाहतो आणि म्हणू लागतो, शांता मावशीने मला तसं सांगितलं होतं की जर तिच्या नव्याला कळालं की मी घरी येणार आहे तर मग तो तिथे येईल आणि राडा घालेल आणि मला मारण्याचा प्रयत्न करेल. आता हे सगळं काही जयेशने कसं काय सांगितलं हे अर्जुनला प्रश्न पडतो आणि म्हणूनच अर्जुन सायलीकडे पाहतो. त्यावेळी सायली इशायानेच अर्जुनला सांगते की हो, हे सगळं काही जयेशला सांगायला मीच सांगितलं. आता मात्र अर्जुनला सायलीचा अभिमान वाटत असतो. एक वकील नसून सुद्धा वकिली पेशापेक्षाही अगदी जबरदस्त डोक चालवत सायलीने ही केस बरोबर फिरवलेली असते. आता प्रिया मात्र इकडे घाबरून गेलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते की नशीब जयेशने माझं नाव घेतलं नाही, पण कदाचित अर्जुन आणि सायरीने सांगितलं असेल याला खोट बोलायला. आता प्रियाला प्रश्न पडतो की अर्जुन सायलीने माझ्याऐवजी इथे सगळ्या गोष्टीसाठी शांताच्या नव्याला का बोलावलं? प्रियाला मात्र सायली अर्जुनने चांगलंच अंधारात ठेवलेलं असतं. तर दुसरीकडे ॲडव्होकेट निरंजन प्रभू आता जयेशला प्रश्न करत म्हणतात, तुम्ही शांता कदम यांच्या प्रत्येक गोष्टीचा अपडेट सुभेदारांना का देत होता? तर जयेश आता ॲडव्होकेट प्रभू यांना सरळ उत्तर देत म्हणतो, कारण अर्जुन सर म्हणाले होते की काही झालं तरी शांता मावशी यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. आणि शांता मावशी किती घाबरलेल्या होत्या हे अर्जुन सरांना माहीत होतं आणि म्हणूनच अर्जुन सरांना त्यांची काळजी वाटत होती. आणि अर्जुन सर नेहमीच आपल्या अश्लाची काळजी घेत असतात. आता एवढी उलट तपासणी करून सुद्धा ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांच्या हाती काहीच लागलेलं नसतं आणि म्हणूनच ते जयेशला म्हणतात, ठीक आहे थँक्यू, तुम्ही येऊ शकता. आता जयेशही तिथून निघून जातो. परंतु ॲडव्होकेट प्रभू यांना मात्र आता अर्जुनला अडकवायला काही साधन मिळत नसतं. आता इथे ॲडव्होकेट निरंजन प्रभू आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं स्टेटमेंट देऊन झालेलं असतं. तर जज साहेब म्हणू लागतात, सर्व साक्षी पुरावे पाहता आणि सगळ्या स्टेटमेंटचा विचार करता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार निर्दोष मुक्त होत नाहीत, परंतु तरीसुद्धा संशयित म्हणून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्यासोबत शांता यांच्या नवरा नवनाथ किंवा जयेश यांच्यावर हल्ला करणारा ती व्यक्ती हे या सगळ्या संदर्भात पुढे आलेले आहे. आणि म्हणूनच हे कोर्ट या खुनाच्या पोलिसांना कसून तपास करण्याचे आदेश देत आहे आणि जयेशकडून त्याच्यावर हल्ला झालेल्या व्यक्तीच त्या माणसाचा स्केच काढून घेण्यात यावं आणि लवकरात लवकर त्या माणसाचा शोध घेतला जावा, त्या माणसाला कोर्टात हजर करण्यात यावं. शिवाय ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या गाडीच्या डिकीमध्ये डेड बॉडी सापडली, या व्यतिरिक्त प्रत्यक्षदर्शनी असा कुठलाही पुरावा नाहीये, कुठलाही ठोस पुरावा नाही की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे खुनी आहे असं सिद्ध होऊ शकतं. त्यामुळे हे कोर्ट ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची जामिनावर सुटका करत आहे. आता अर्जुन आणि घरातील सर्वजण खुश होतात, परंतु प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. तर जज साहेब म्हणू लागतात, उद्याच दुपारी 4 वाजता या केसच फायनल हिअरिंग होईल, परंतु तोपर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पनवेल सोडून जाऊ शकत नाही. तसेच कोर्टाने जे आदेश दिलेत ते सगळे लवकरात लवकर पाळण्यात यावेत आणि लवकरात लवकर त्या व्यक्तीला कोर्टात हजर करण्यात यावं. आणि आता हे कोर्ट हे इथेच थांबत आहे असं म्हणत जय साहेबांनी कोर्टाचं कामकाज थांबवलेलं असतं. आता सर्वजण उठून उभे राहतात. तर प्रिया मनाशीच म्हणते की मी अर्जुनला खूप हलक्यात घेतलं, पण हीच सगळ्यात माझी मोठी चूक. आता काही करून अर्जुनने स्वतःला येथे जामिनावर सुटका करून तर घेतलीच आहे, परंतु उद्या कुठल्याही परिस्थितीत तो स्वतःला निर्दोष सोडवू शकतो नाही. त्या अगोदरच मला काहीतरी करावं लागेल. आता घरातील सर्वजण पुढे येतात, अर्जुनची भेट घेतात.
तर अर्जुन, सायली, चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत आणि तुम्ही घरातील सर्वांनी ज्या स्पीडने आम्हाला मदत केली, माझं जे काम होतं ते तुम्ही एवढ्या स्पीडने केलं. सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही ज्या स्पीडने इन्व्हेस्टिगेशन केलं त्यामुळेच बेलला अप्लाय न करता सुद्धा मला बेल मिळालेली आहे. सायली अर्जुनला म्हणते, आता तर फक्त तुम्हाला जामीन मिळाली आहे, परंतु तुमच्यावर लागलेला हा कलंक आपल्याला कायमचा पुसून टाकायचा आहे आणि त्यासाठी उद्याच्या इयरिंग्समध्ये तुम्ही निर्दोष सिद्ध व्हायलाच व आता कल्पनाताई कोर्टाच्या बाहेर येताच अर्जुनला म्हणू लागतात, अर्जुन, तू कोर्टाच्या लवकरात लवकर बाहेर यावास आणि लवकरात लवकर तुझी सुटका व्हावी यासाठी मी देवी आईला साकड घातलं होतं आणि शेवटी देवी आईने माझी प्रार्थना ऐकलीच. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अर्जुन, या सगळ्यातून तुझी लवकरात लवकर सुटका व्हावी इतकीच आता देवी आईकडे प्रार्थना आणि तुला असं बाहेर आलेलं पाहून खरंच खूप आनंद झालाय रे. प्रतिमा हत्या म्हणू लागतात, आता एक बरं झालं की अर्जुन, आता तुला जेलमध्ये राहावं लागणार नाही. आता या सगळ्यांची चर्चा चालू असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी आता मीडियाची माणसं आलेली असतात आणि आता अर्जुनला प्रश्न करत म्हणतात, सुभेदार साहेब, तुम्ही कायद्याच्या पळवाटा काढूनच बेल मिळवली आहे का? या इयरिंगमध्ये तुम्ही स्वतःला निर्दोष सोडू शकला नाही, याचं काय कारण आहे? तुम्हाला कायदा कळतो आणि म्हणूनच तुम्हाला हा खून पचवणं सहज सोपा आहे आणि म्हणूनच तुम्ही एकही पुरावा मागे सोडला नाहीत का? आता पुढचा प्रश्न करत म्हणतात, शांता तुमची क्लायंट होती असं तुम्हीच तर कोर्टात म्हणाला, मग ती तुमची फी देऊ शकली नाही आणि म्हणूनच तुम्ही तिचा खून केलात का? अर्जुन त्यांना सडेतोड उत्तर देत म्हणतो की आजच्या हिअरिंगमध्ये तुम्ही हजर होता तरीसुद्धा तुम्ही मला असे प्रश्न विचारताय. माझ्या विरुद्ध असा एकही पुरावा मिळाला नाही आणि म्हणूनच मला जामिनासाठी अप्लाय न करता सुद्धा जामीन मिळाला आहे. शिवाय मी कोर्टाला अजून 2 संशय दाखवून दिलेच आहे, त्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी होईलच आणि तसंही बेलसाठी अप्लाय न. आता चैतन्य म्हणू लागतो, मग ती व्यक्ती हुशार, कर्तबगार, धाडसी आणि हजार जबाबी असायला हवी. तर आता सायली म्हणते, अशी एकमेव व्यक्ती आपल्या तिघांच्याही दृष्टीसमोर आहे, ती म्हणजे कोर्टात माझ्याशी वाद घालायचा नाही आणि कोर्टाबाहेर माझा नाद करायचा नाही. आता हे ऐकताच तिघेही एकत्रच म्हणतात की ऊर्जा शिंदे आता या मालिकेत ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांची धमाकेदार एंट्री पाहायला मिळणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.